नमस्कार, प्रियंकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय चविष्ट आणि गोड अशी बेसन वडी करून दाखवणार आहे। कमी साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची बेसन वडी बनवू शकता। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी वडी होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बेसन वडी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम तूप घेतलेले आहे। ते या पॅन मध्ये मी ओतून घेते आणि इथे अर्धा किलो मी बेसन घेतलेले आहे, चणा डाळीचं पीठ, ते या तुपामध्ये मी ओतून घेते। हे बेसन मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं, ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं, जराही गॅस फास्ट करायचा नाही। बेसन आता चांगलं भाजत आलेलं आहे, बेसनाने तूप सोडलेलं आहे, हे बघा एकदम पातळ झालेलं आहे। अजून 2 मिनिटं आपण चांगलं असं परतून घेऊया। जसं बेसन भाजत जाणार तसा सुगंध येणार बेसनाचा। बेसन आता चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता मी हे उतरून ठेवते आणि साखरेचा पाक करून घेते। तर इथं टोपामध्ये मी साखर ओतून घेते। साखर 250 ग्रॅम आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतते। साखर आपण चांगली वितळवून घ्यायची, एक तारी पाक करून घ्यायचा। एक तारी पाक तयार आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकून घेते। आपण असं ढवळून घेऊया। फूड कलर टाकल्यामुळे आपल्या बेसन बर्फीला चांगला कलर येणार। फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे। हा जो पाक तयार झालेला आहे तो आता मी या बेसनच्या मिश्रणामध्ये ओतून घेते आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम घट्ट होईपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं। मंद आचेवरच हे ढवळून घ्यायचं। मी चिमूटभर वेलची पावडर टाकून घेते। पुन्हा आपण असं परतून घेऊया। हे सर्व मिश्रण घट्ट झालं पाहिजे, जसं आपण शिरा बनवतो तेवढं घट्ट झालं पाहिजे। हे पहा, आपलं मिश्रण एकदम घट्ट तयार झालेलं आहे। आपली बेसन बर्फी, बेसन वडी तुम्ही जसं म्हणाल ते बेसन वडी आपली तयार आता होणार आहे। तर माझ्याजवळ हा केक टीन आहे, त्याच्यामध्ये मी ओतून घेते। केक टीनला मी ग्रीस केलेलं आहे, त्याच्यावर मी पेपर टाकलेला आहे आणि थोडेसे बदामाचे मी काप जे आहेत ते याच्यावर पसरून घेते डेकोरेशनसाठी। आणि हे जे मिश्रण आहे ते आता ह्या डब्यावर मध्ये मी टाकून घेते। सर्व आपण असं पसरून घेऊया डब्यामध्ये। तुमच्याकडे जर असा डबा नसेल किंवा तुमच्याकडे परात एखादी असेल तर त्या असा पराठीमध्ये तुम्ही पसरून घेऊ शकता। थोडंसं गार झाल्यावर हाताने सुद्धा असं करू शकता। याला व्यवस्थित असा सेप द्यायचा। ही वडी सेट व्हायला साधारण 1 दिवस पूर्ण लागतो। तुम्ही जर सकाळी केली असेल तर संध्याकाळपर्यंत ती सेट होणार। पुन्हा मी थोडेसे बदामाचे बारीक काप असे वरती पसरून घेते। बदाम किसून मी या मिश्रणावरती टाकून घेतलेले आहे। हे बघा, छानपैकी मस्तपैकी सेट झालेली आहे वडी। आता आपण ही थंडगार करून घेऊया आणि गार झाल्यावरती नंतर त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया। वडी आता एकदम सेट झालेली आहे। आता ती आपण या केक टीन मधून मोकळी करायची। बघा, छानपैकी मस्तपैकी झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। मस्तपैकी आपली बेसन वडी तयार आहे। हे पहा, छानपैकी। तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठे वड्या आपण करू शकतो। बेसन वडी एकदम तयार आहे, छानपैकी तयार झालेली आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवू पहा, एकदम
सोप्या पद्धतीमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। मी बनवलेली ही बेसन बर्फी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा